या शाळेचे आद्य प्रवर्तक जिजाबा मोहिते यांनी हृदयाला लोटून टाकणार असं भाषण केलंय. आणि मला खरोखर माझे अश्रू सुद्धा आवरता आले नाहीत. आपल्या देशातली गरिबी बघून जीवाचा नुसता कोंडमारा होतोय. आणि 42 सालामध्ये आम्ही सुद्धा त्या लहानपणी स्वातंत्र्य युद्धात होतो. माझे वडील आणि आई यांनी गांधीजींना आपलं सर्वस्व वाहिलं होतं आणि मी सुद्धा गांधीजींच्या बरोबर लहानपणापासून राहिलेली आहे. ती वेळ स्वातंत्र्य मिळवण्याची होती. कॉलेजमध्ये असताना जेव्हा भारत छोडोचा नारा लागला 9 ऑगस्टच्या दिवशी आमच्या कॉलेजच्या समोर उभं राहून मी प्रदर्शन केले. त्यावेळेला आमच्यावरती तोफा आणि बंदुका घेऊन सगळे उभे होते. त्याबद्दल आमचे त्यावेळेचे जे कॉलेजचे मुख्य प्रिन्सिपल होते त्यांनी या सहयोगांना सांगितलं की मला तेव्हाच वाटलं की ही काहीतरी मोठी शक्ती असेल की 18 वर्षाच्या वयामध्ये या बंदुका आणि ह्यांच्यासमोर कशी उभी राहिली. एकटी मी उभे होते. मग ते कॉलेज आम्ही बंद पाडलं. त्यानंतर 42 सालात मी अध्यात्माचा विचार केला नाही, फक्त देशाला स्वतंत्र करण्याचा. आणि त्यावेळेला आम्हाला त्या पोलिसांनी पकडून नेऊन इलेक्ट्रिकचे शॉक दिले, बर्फावर घातलं. आई माझी, तिला वाटायचं 18 वर्षाची मुलगी आहे, हिचे प्राण जाणार. आणि जवळजवळ 9 महिने मला भूमिगत व्हावं लागलं. अशा प्रकारे जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर हळूहळू लोक कसे वाहवत गेले. आणि ज्या कार्यासाठी स्वातंत्र्य मिळवलं होतं की आपल्या देशातली गरिबी जावी, लोक कार्यशील झाले पाहिजेत, त्यांच्यामध्ये स्वच्छता आली पाहिजे, हे जे गांधीजींचं सगळं काही देशाबद्दलचं प्रेम होतं ते कुठेतरी वाऱ्यावर उडून गेलं. त्यामुळे अत्यंत ग्लानी आली मला की हे कसलं स्वातंत्र्य मिळवलंय, ह्या स्वातंत्र्याचा काय उपयोग आपल्याला. अशा रीतीने हे लोक स्वार्थी, स्वतःचे पैसे कमवायचे आणि सर्व देशाला बुडवायचे ह्या धंद्यात लागलेले आहेत. आपल्याकडे देशाविषयी कळकळ असणारे लोक गेले कुठे. कुठे गेलं तरी हीच गरिबी बघून माझ्या जीवाला असं होतं की कसं ठीक करायचं, कसं वागायचं. तसं पाहिलं तर आपल्या देशात भरभराट होऊ शकली असती. भरभराट होण्याचं कारण असं की ज्या ज्या देशाला बाहेरून मदत आली आहे त्यापैकी आपल्या देशाला फारच मदत आली. बाहेरच्या देशातून आपल्या देशाला वर्ल्ड बँकेने पुष्कळ पैसे दिले, त्याबद्दल शंका नाही. आणि ते पैसे आपल्यात न वापरताना आपण ते परत तिकडे स्वित्झर्लंडला पाठवले. इथल्या गरीब लोकांचे पैसे घेऊन आपण स्वित्झर्लंडला सगळे पैसे पाठवले. त्यानंतर ते स्वित्झर्लंड पासूनच पैसे घेऊन वर्ल्ड बँक आपल्याला पैसे देतं. म्हणजे एवंच आपण काहीही न होताना आपण त्याच्यासाठी काय म्हटलं पाहिजे की गरीब झालो इतकंच नाही पण कर्जबाजारी झालो. तर सहयोग आमचा जो आहे यांनी विश्वनिर्मला धर्म म्हणून धर्म स्थापन केलेला आहे. म्हणजे जगातले सर्व धर्म आम्ही मानतो गांधीजींच्या म्हणण्याप्रमाणे. आणि सगळ्याच मोठमोठ्या संत साधूंना आम्ही मानतो. सगळ्याच. गाडगे महाराजांना मी भेटलेली आहे, आपल्याला आश्चर्य वाटेल. आणि त्यांनी मला ओळखलं होतं आणि त्यांनी मला म्हटलं होतं की एकेकाळी असा काळ येईल, कारण ते सुद्धा स्वातंत्र्यवीर होते. तुकडोजी महाराज, गाडगे महाराज सगळे आमच्या घरी आलेले आहेत. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही, त्यावेळेला मी फार लहान होते तरी सुद्धा त्यांनी मला ओळखलं आणि मला सांगितलं की एक दिवस असा येईल की तुम्ही ह्या भारतवर्षाचं कल्याण करा. संतांच्या मागे आम्ही आहोत, एवढंच नव्हे पण संतांचं कार्य पुढे चालवायचं आहे आम्हाला. संतांनी कधीही माणसाला दैववादी केलेले नाही किंवा कधीही त्यांनी त्यांच्या कर्तृत्वावर घातलेला नाही. आजकाल एक एक उपटसुंभ निघालेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही नुसतं विज्ञानाची कास घ्या, आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही सत्याची कास घ्या. विज्ञानात
आपल्या हिंदुस्थानात कोणी शोध लावलेत, कोण मोठे विज्ञानी इथे बसलेले आहेत. आपला वारसाच मुळी अध्यात्माचा आहे, त्याला काळं फासून तुम्ही विज्ञान घेऊन बसलात. आता इथे आमच्याकडे कितीतरी 3-4 असे लोक आलेले आहेत की जे विज्ञानामध्ये फार निष्णात, इथे नसतील असे त्यांच्याजवळ पदव्या आहेत. त्यात 3-4 हिंदुस्थानी लोक सुद्धा आहेत, इथे नाही आलेले, आणि त्यांनी शोध लावलेले आहेत, अनेक शोध लावलेले आहेत, आणि त्या शोधातून बरंच काढलेलं आहे. त्यात मी त्यांना काही सांगितलेलं आहे ते सुद्धा त्यांनी मान्य केलं आणि त्याचा शोध लागला, आणि त्यांनी सांगितलं की माताजी तुम्ही सांगितलं ते बरोबर. त्यापैकी एक गोष्ट मी त्यांना सांगितली की कार्बन ॲटम म्हणून जो असतो तो आपल्या मुळाधारात असतो. कार्बन ॲटमला 4 वेलन्सीज असतात. अहो, हे तुमच्या अंधश्रद्धेच्या माणसाने माझे 3 तास डोकं खाल्लं. त्याला कार्बन म्हणजे काय, त्याचे विलन्सी म्हणजे काय सुद्धा माहिती आहे. कसलं विज्ञान करणार आहेत गाढव, सांगा तुम्ही. ह्या लोकांना कसलं विज्ञान येणार आहे? हे लोक म्हणतात आम्ही विज्ञानी आहेत. एका माणसाला धरून उभं करून ते काय संबंध, लोक होतात सगळे, काय देश होतो. आपली प्रगतीच विज्ञानात काही नाही. त्याला कारण असं आहे, आपली प्रगती अध्यात्मात झाली, ही परमेश्वराची इच्छा आहे. आपली अध्यात्मात एवढ्यासाठी एवढी प्रगती झालेली होती आणि होणार आहे. त्याला कारण असं आहे की झाडासारखं बाहेर सगळीकडे वाढलेलं आहे. विज्ञान हे झाडासारखं बाहेर वाढलंय, पण त्याच्या मुळाची त्याला माहिती नाही. मुळाशिवाय ते झाड कसं राहणार? ते मूळ ही ते आपल्या भारतात, विशेषतः महाराष्ट्रात आहे. हे अध्यात्म नसल्यामुळे विज्ञानाला संस्कृतीच नाही. विज्ञानाला प्रेम कशाची खातात ते माहिती आहे का? प्रेमाची व्याख्या करावी त्यांनी, किंवा कोणतीही जिवंत वस्तू कशी कार्य करते त्याबद्दल ते काही सांगू शकत नाही. एका बीला जर तुम्ही मातीत घातलं तर ते कसं वर येतं, त्याच्यात कोणची क्रिया घडते ते सांगू शकत नाही. विज्ञानाला आपली मर्यादा आहे आणि अध्यात्माला मर्यादा नाहीत. पण त्याला अभ्यास दिले पाहिजे, त्यात उतरलं पाहिजे आणि वाढ करून घेतली पाहिजे. विज्ञानाबद्दल अर्थात माझं असं म्हणणं आहे की मी परवा मागे सांगितलं होतं की तुमच्या इथल्या मुलांना आम्ही विज्ञान वगैरे शिकवू, सगळं काही शिकवू, पण ते मुख्य नव्हे. विज्ञानाला नेहमी अध्यात्माची जोड पाहिजे. आता आमच्याकडे 3 असे मोठमोठाले होऊन गेलेले आहेत लेखक, आणखीन परत विज्ञानशास्त्री, की ज्यांनी मी सांगितलेल्या गोष्टीवरती रिसर्च केला आणि 3ही गोष्टी त्यांनी सिद्ध करून दाखवल्या. पहिली गोष्ट अशी सांगितली मी की कार्बन ॲटममध्ये जर तुम्ही त्याचा जर फोटो घेतला आणि त्याचं जर तुम्ही मॉडेल बनवलं तर तुम्ही जर एकीकडून दुसरीकडे बघाल, त्या ॲटमची मांडणी अशी आहे, त्याच्या वेलन्सीसची अशी मांडणी आहे की जर तुम्ही डावीकडून जर तुम्ही बघितलं उजवीकडे तर तुम्हाला ओंकार लिहिलेला दिसेल, आणि तुम्ही जर उजवीकडून डावीकडे बघितलं तर तुम्हाला स्वस्तिक दिसेल, आणि जर तुम्ही खालून वर बघितलं तर तुम्हाला क्रॉस दिसेल. आणि त्यांनी करून बघितलं आणि सिद्ध केलं की असं झालेलं आहे. हे फार फार मोठे सायंटिस्ट आहेत, दोघं जण, एक बेल्जियमचे आणि एक अमेरिकेचे, आणि ते दोघंही फार मोठ्या जागेवर आज आहेत. दुसरी गोष्ट मी त्यांना अशी सांगितली की माणसाच्या पुष्कळ वर्षापूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा आपल्याला चैतन्य येतं हातामध्ये. खरं म्हणजे गाडगे महाराज त्यावेळेला एवढ्या स्वातंत्र्य युद्धात आणि ह्या सर्व कार्यात फसलेले होते, नाही तर त्यांनी हेच कार्य केलं असतं. गांधीजींनी सुद्धा हेच कार्य केलं असतं, पण ती वेळ नव्हती, स्वातंत्र्याची वेळ होती. नाही तर माझं जे कार्य आहे ते त्यांच्यापासून झालंय. त्यांनीच हे कार्य पुढे करायचं स्वातंत्र्य मिळाल्यावर असं ठरवलेलं, पण करणार कसं? स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते किती दिवस राहिले? फारच कमी दिवस. ते सगळेच वैकुंठवासी झाले. बरं, मग दुसरी गोष्ट मी सांगितली की आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये जीवात्मा असतो आणि तो आपल्या पाठीच्या कण्यावरती 7 असे लूप्स करून बसलेला आहे. लूप्स म्हणजे असे त्याला आपण म्हणू की मराठीमध्ये त्याला काय म्हणतात, त्रिज्या म्हणतात, वर्तुळ, अर्धवर्तुळाने असे 7 अर्धवर्तुळ आहेत. ती अर्धवर्तुळे पाठीवर बसलेली आणि तोच त्यांनी सगळी चालना होते आणि आत्मा आपल्या हृदयात आहे. तर आकाशात ते म्हणायला आले की आम्हाला असे चैतन्य दिसतं. आपल्या हिंदुस्थानात फार दिसतं असे लहान 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 असे पांढरे पांढरे असे जसे काही अनुस्वारासारखे असे दिसतात आकाशात, कारण हे आत्मसाक्षात्कारी लोकांना दिसू शकतं, नाही तर दिसू शकत नाही. कारण दृष्टी तुमची सूक्ष्म व्हायला पाहिजे.
आणि त्याच्यानंतर ते म्हणाले, हे अशा आम्हाला लूप्स 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 फार दिसतात, हे असे अर्धवर्तुळ एकात एक घुसलेले, हे आहे काय माताजी? मी म्हटलं, हे मेलेले जीव आहेत, हे अजून इथेच रेंगाळत आहे. आणखी हे आपली जी जीवात्मा आहे त्याचं प्रतिबिंब प्रत्येक आपल्या पेशीवरती, आपल्या सेलवर आहे. तर तुम्ही पत्ता काढा. शेवटी एक डॉक्टर मिश्रा म्हणून ते आलेले आहेत, तिथे फार मोठे सायंटिस्ट आहेत. त्यांनी सांगितलं की त्यांनी सायन्सनी शोधून काढलं की प्रत्येक सेलवर असे आहेत, रिसेप्टरमध्ये असे अर्धवर्तुळ 7-7 आहेत. म्हणजे आम्ही जे म्हटलेलं आहे त्याच्यावर त्यांनी शोध केला. तिसरं एक गोष्ट होते, त्यांनी सांगितलं की शेवटला 0 म्हणजे 0 पॉईंट ज्याला म्हणतो आपण, तो -273 डिग्री सेंटीग्रेड आहे. म्हणजे तापमानाचा सगळ्यात खालचा -273 डिग्री. तर एकाचा त्याच्यावरती रिसर्च चालला होता की -273 डिग्रीला कसं जायचं. तर मी म्हटलं की ते एकमेव आहे, एकमेव गोष्टीला तुम्ही पोहोचू शकत नाही, कारण तुम्ही एकमेव नाही. तेव्हा सायन्सच्या सर्व प्रकार त्यांनी करून पाहिले. हिलियमचा त्यांनी, मी हिलियमवर म्हटलं होतं तू प्रयोग कर, आणि हिलियमवर प्रयोग केल्यावरती त्यांनी पाहिलं की जेव्हा हिलियम थंड होत लागतो तर त्याच्यातले अणुरेणू जे आहेत ते अगदी व्यवस्थित सामूहिकतेने वागतात, अगदी सामूहिक वागतात, जसे काही पक्षी एकत्र चालले असे वागायला लागतात. ते झालं. पण मी म्हटलं जर तुम्हाला एकमेव ह्या परिस्थितीत जायचं आहे जिथे की त्याच टेम्परेचर तुम्हाला -273 डिग्री जाण्याचं असलं, तर त्या ठिकाणी पोचताना तुम्हाला चैतन्य वापरावं लागेल, नाही तर जाणारच नाही. आणि शेवटी चैतन्य वापरून त्यांनी ते साधून घेतलं. तसंच तिसऱ्या एका माणसाने दारूचा परिणाम लिव्हरवर का होतो याच्यावरती थिसिस लिहिलं होतं. त्याला मी एक त्याच्यात पॉईंट सांगितला, तो लिहिल्याबरोबर, तो 9 वर्षापासून तो थिसिस लिहित होता, ते पॉईंट सांगितल्याबरोबरच आणि ते सिद्ध झाल्याबरोबर त्याला PhDची डिग्री मिळाली. त्याशिवाय 3 डॉक्टरांना आपल्या दिल्लीच्या 3 डॉक्टरांना MDची पदवी मिळाली. ती शास्त्रज्ञांनी दिली आहे. ती काय MDची पदवी तुम्हाला असा तसा मनुष्य देऊ शकत नाही. शास्त्रज्ञ जे असतील तेच MDची एवढी मोठी पदवी मिळते. त्यांनी MBBS केलेलं होतं, त्यांना MDची पदवी मिळाली ती शास्त्रज्ञांनी. त्यातले एक डॉक्टर इथे आलेले आहेत. त्यांनी रोग कसे बरे होतात त्यांनी सगळ्यांचा पडताळा घेतला आणि हे लिहिलेलं आहे. पण कुणी ह्या महाराष्ट्रात ऐकायला तयार नाही. संतांची भूमी आहे की भूतांची भूमी ती असं मला समजत नाही. इथे असे उपटसुंभ इतके निघालेले आहेत, त्या लोकांना तुम्ही हाणून पाडलं पाहिजे. आपला स्वाध्याय करायचा नाही आणि अध्यात्माला मानायचं नाही. आणि एकतर्फी जे काही जीवन यांचं चाललेलं आहे त्या जीवनामधून आता आपण जे परवा पाहिले नमुने की खुनशीपणा जो झाला, या लोकांना मारलं, 18 लोकांना जखमी केलं, बाहेरच्या लोकांना. ह्यांनी काय ह्यांचं बिघडवलं होतं? त्यांना मारायची काय गरज होती? हा खुनशीपणा हे शिकवत आहे. हे कसले काय लोकांना चांगलं बनवत आहेत, सुदृढ बनवत आहेत, उलट अत्यंत निर्बल होती. आणि पुष्कळशा तिथल्या मुलांनी, लहान लहान मुलं घेऊन गेले, ते 16 वर्षापासूनचे खालची मुलं, त्यांना नेऊन दगड मारायला शिकवलं. तर त्यांचे जे आई वडील होती ते मला येऊन म्हणाले, माताजी आमच्या मुलांचं आता काय होणार? त्यांचं तर भूत करून टाकलं आहे, आता सगळ्यांना दगड मारत फिरणार, उद्या आम्हालाही फिरते. आणि ह्या विज्ञानाचा इतका वाईट परिणाम परदेशात झालेला आहे. ते मी फिरलेली आहे. जे लोक इथेच बसून कुपमंडकासारख्या पुण्याला बसून लिहित बसतात त्यांना रजनीशच फार मोठा मनुष्य वाटतो. म्हणजे काय म्हणावं आता? त्याला तुम्ही बोलवाल का या शाळेत कधी? खेडेगावात तर मार पडेल त्याला गेला कुठे. तर या न्यूजपेपरवाल्यांना सुद्धा तुम्ही पत्र लिहिलं पाहिजे की असले घाणेरड्या गोष्टी तुम्ही छापू नका. माताजी हे कार्य करतायत, तुम्हाला काही दिसत नाही. जे चांगलं कार्य करतात त्यांच्याबद्दल काही लिहायला तुम्हाला नाही. आणि अशा घाणेरड्या माणसाचे तुम्ही माउथपीस झालेल्या, तुम्ही सगळ्यांनी म्हणून अशी चळवळ करायला पाहिजे की ही भूमी संतांची आहे. सगळे संत खोटे असं यांचं म्हणणं आहे. ज्ञानेश्वरापासनं तर सगळे संत खोटे आहेत आणि हे अतिशहाणे निघाले. मी त्यांना असं आव्हान दिलं की तुम्ही मला आव्हान देण्यापेक्षा मी तुम्हाला आव्हान देते, 2 ओळी तुम्ही संत ज्ञानेश्वरांसारखे लिहून टाका. तर त्यांचं म्हणणं असं की त्यांनी गीतेवरती टीका लिहिली, कबूल, पण त्यांचा अमृतानुभव बघा. अहो रोज मी त्याच्यातल्या 4 ओळी वाचते, इतकं आनंददायी आहे ते, इतकं आनंददायी. पण त्याला आत्मसाक्षात्कार पाहिजे ना, सूक्ष्मदृष्टी पाहिजे. या बोथट लोकांना काय समजणार आहे त्यातली महती? विज्ञानाने काय कविता होतात काय? कोण्या विज्ञानाने कविता केलेल्या मी तरी ऐकलेल्या नाही. हे जे आपल्या इथे एवढं मोठं परंपरेने दिलेलं धन आहे, केवढं धन दिलेलं आहे, आणि हे संतांचं कार्य आहे.
काय काव्य आपल्याकडे केलेलं आहे, रोज वाचावं म्हणावं. आता ही मंडळी तुम्हाला त्या काव्यातले एकनाथांचं वगैरे भारूड सुद्धा म्हणून दाखवतील आणि आनंद होईल. आणि फक्त संतांनीच हे कार्य केलेलं आहे. संतांनी अंधश्रद्धा निर्मूलनात इतकं कार्य केलेलं आहे की ते कोणीही केलेलं नाही. दासगणू काय म्हणतात की आम्हासी म्हणती ब्राह्मण, आम्ही जाणिले नाही ब्रह्म, आम्ही कसले ब्राह्मण. नृसिंह सरस्वती होते, ते तर एखाद्या मनुष्याचा शेंदूर बिंदूर फासून बसला त्याला जाऊन ठोकायचे आणि त्याच्यावर नेऊन घाण करायचे त्या मूर्तीवर. हे असलं काही करू नकोस. पैसे उकळत बसला की त्याला हे. आता आम्ही हे सांगितलं की देवाच्या कार्याला कोणी पैसे घेऊ शकत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे मी कोणाकडून एकही पैसा कधी घेतलेला नाही. ही इथे इतकी मंडळी बसलेली आहे, त्यांना विचारा मी कोणाकडून एकही पैसा घेतलेला आहे का. कार्य कसं होत आहे, देवकृपेने लक्ष्मीचा हात आहे माझ्या हातात आणि पैशाची कधीच कमतरता झालेली नाही. ह्या शाळेला सुद्धा मी स्वतःचे पैसे दिले आणि ह्या शाळेला मी देईन, पण ही मंडळी सुद्धा द्यायला तयार आहेत. पण त्यात एक अडचण आहे की यांना रिझर्व्ह बँकेकडे जावं लागेल, त्यांची परवानगी घ्यावी लागेल, असं तसं. म्हणून मी स्वतःचेच तुम्हाला पैसे दिलेले. पण तुम्ही जर बरोबर तुमच्या शाळेचा आराखडा करून दिला तर यांना तुमच्या मुलाबद्दल भयंकर प्रेम आहे. आणि भटक्या जातीची मुलं आहेत. काय हो, माझं हृदय नुसतं पिळवटून निघतं. गरिबी बघून माझं खरं सांगते. आणि भटक्या जातीची मुलं यांच्यासाठी काय करू आणि काय नाही करू. पण माझे हात असे बांधलेले गेले आहेत की आता इतके मी पैसे तुम्हाला देऊ शकत नाही. माझी अशी इच्छा आहे, या लोकांनी तुम्हाला द्यावे, त्यांची इच्छा आहे. पण मध्ये आता रिझर्व्ह बँकेची आधी परमिशन वगैरे घेऊन आम्ही व्यवस्थित तुम्हाला देऊ. आधी तुम्ही ह्याचा आराखडा काढून द्या. आणि ही शाळा आणि अशा अनेक शाळा आम्ही आपल्या हाताखाली घेतल्या, त्यांची लिस्ट बनवलेली आहे आणि सगळ्यांना आम्ही मदत करणार आहोत. जे लोक एकेकाळी ह्या देशात राज्य करत होते, ज्यांनी आम्हाला सुद्धा इतका छळ केला. माझी आई सुद्धा 5दा जेलमध्ये गेली आहे. तुमच्या फर्ग्युसन कॉलेजची ती ऑनर्स होती, मॅथमॅटिक्सची, रँगलर पडन्स विशिष्ट होती. वडील माझे 14 भाषेत निष्णात होते आणि ते पूर्वीच्या काळच्या असेंब्लीचे, सेंट्रल असेंब्लीचे, नंतर कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे, नंतर पार्लमेंटचे मेंबर राहिलेले. सगळं काही त्यांनी देशासाठी त्यागलेलं आहे. आज असते गाडगे महाराज तर त्यांनी आमच्या वडिलांना सांगितलं. हे संत सुद्धा त्यांना मानत असत की यांनी, माझे वडील सुद्धा फार मोठे संत होते आणि त्यांनी सांगितलं की गृहस्थाश्रमात राहूनच त्यांनी संतपणा केलेला. सगळं काही देशासाठी त्यांनी वाहून टाकलं आणि मुलांना कर्तबगार व्हायला सांगितलं. मी तुमच्यासाठी एकही पैसा ठेवणार नाही, तुम्ही कर्तबगार. आणि आमच्या सर्व भावंडांना त्यांनी अत्यंत चांगली शिकवण दिली. आता त्यात किती जण ह्याच्यात उतरले किंवा नाही तो दुसरा प्रश्न आहे, पण सगळ्यांना कर्तबगार होण्याबद्दल त्यांनी शिकवलं आणि सांगितलं आधी तुम्ही हिंदी आणि मराठी भाषा शिका. इंग्लिश भाषा इतकी सोपी कोणाला आहे. पहिल्यांदा आपली मातृभाषा शिकली पाहिजे, आणखी आपली राष्ट्रभाषा यायला पाहिजे. इतके तेजस्वी त्यावेळेला लोक होते, तुम्हाला आश्चर्य वाटेल. मी 42 सालामध्ये माझ्यावरती खूप संकट आले. तर सांगायचं म्हणजे की तुम्हाला आश्चर्य वाटेल, 18 वर्षाचं माझं वय होतं आणि पोलिसांनी भयंकर मला त्रास दिला. तेव्हा आईने एक पत्र माझ्या वडिलांना पाठवलं. तर त्यावेळेला विनोबाजी आले होते. त्यांना आईची जरा दया आली तर त्यांनी बोलावून मला सांगितलं, विनोबाजींनी हे बघा तुम्ही काही करू नका, तुमच्या आईला एवढी काळजी वाटते वगैरे. तर माझे वडील पण तिथे होते. तर असं झालं होतं की ह्यांना वेल्लोर जेलला सगळ्यांना नेत होते, तर सायडिंगला नेऊन उभं केलं होतं. तर माझ्या वडिलांना मोठा राग आला. ते म्हणे या म्हाताऱ्याचं काय ऐकू नकोस, तू काय माझी सर्व मुलं जरी मेली तरी मला चालेल, पण असलं काही करायचं नाही. अगदी स्पष्ट त्यांनी मला सांगितलं. अशी तेजस्वी लोक होते. मला फार तुझा गर्व वाटतो आणि असेच माझ्या मुलांनी व्हावं असं मला वाटतं. ते आता तुम्हाला अजून ते दिसतच आहे की मी तुमच्यासाठी म्हणजे मी सामूहिकच आहे. मला एकटीला राहता येत नाही, मला एकटीला राहता येत नाही, तुमच्याशिवाय माझं चालणारच नाही. मी तुमच्याकडे येते त्यात तुमच्यावर काही उपकार नाही आहेत, ते माझ्यावरच उपकार होत आहेत, कारण माझा जीव तुमच्यासाठी तुटतोय. आईवर का कधी उपकार होतात. आईचं तुम्ही काय म्हटलं तरी, तुझे उपकार म्हटलं काय म्हटलं तरी हे आईचं प्रेम आहे. त्या प्रेमाला काही पारावार नाही, ते देणारच. तुम्ही काय केलं तरी देणार. आता त्याही लोकांना मी म्हटलं, त्यांना एका माणसाला त्यांनी पकडून आणलं आणि ह्यांनी दगड फेकला. मी पाहिलं, पण म्हटलं मारायचं नाही. तुम्ही त्याला मारायचं नाही, कुणीही मारायचं नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल किती संत साधू मंडळी आहेत, इतके मार बसल्यावर नुसतं कपाळ फोडून टाकलं, हाडं तोडून टाकली, सगळं काही केलं. पण मी म्हटलं की कोणीही कोणाला मारायचं नाही. आता हे इतके सुदृढ माणसं आहेत की त्या सगळ्यांना ठोकून पिटून त्यांच्या सगळ्या हाडं मोडून टाकले. कारण हे किती प्रकृतीने किती तुमच्यापेक्षा बरे आहेत, खाऊन पिऊन. पण मी त्यांना म्हटलं कोणालाही कोणी मारायचं नाही आणि अगदी हाताळायचा नाही. पण इंडियन लोकांनी सुद्धा कोणाला मारलं. आमचे इथे हिंदुस्थानातले जे सहयोगी आहेत त्यांनी कोणाला मारलं नाही. म्हणजे हे अगदी शांतीचे द्योतक आहेत. खरंच जे गांधीजी नॉन व्हायलन्स शिकवलं त्यातले हे द्योतक आहेत.
आणि एवढं सहन करणं ह्या लोकांना, म्हणजे मला आश्चर्य वाटलं काल. खरोखर मी म्हटलं हे खरे संत साधू आलेत, खरोखर यांच्या येण्यानेच तुमच्या देशाचं केवढं कल्याण होणार आहे. कारण इतकं सहन केलं काल त्यांनी. 18 माणसांना इतकं मारलं की दगड नुसते कपाळ फोडलं, वरून इथे डोकं फोडलं, कुणाचं इथे फोडलं, कुणा एकाला तर पॅरालिसिस झाला. नंतर मी मला ट्रीटमेंट केली वगैरे, जरा बरं वाटलं, हॉस्पिटलला गेले. आणि खोटाडे, इतके खोटाडे लोक आहेत की आमची मिरवणूक पुढे गेल्यावर एक गृहस्थ तिथे आले आणि काय म्हणाले, तुम्हाला आश्चर्य वाटेल की उलट सांगायला आले, ह्या माताजी ह्या लोकांना घेऊन आल्या, त्यांचं घाणेरडी संस्कृती इथे घेऊन आले, अगदी घाणेरडे लोक आहेत. आता 6 वर्षापासून तुम्ही यांना बघता, हे लोक विडी सुद्धा, म्हणजे यांच्याजवळ माची सुद्धा मिळणार. किती संत साधू आहेत तुम्ही सांगा, हे लोक कशी मंडळी आहेत ही, यांचं वागणं कसं आहे. आणि ह्यांच्या विरुद्ध इतकं बोलले आणि गाववाल्यांना चिथवलं. सरपंच म्हणाले की माताजी खूप वेग आलेला आहे. आणि किती मारलं लोकांना, किती मारलं. हिंदुस्थानी लोकांना तर पुष्कळच मारलेलं आहे, पण पोलीस ठाण्यावर सुद्धा जायला लोक तयार नाहीत. त्या गावातल्या लोकांनी सांगितलं आम्ही जात नाही, आम्हाला परत येऊन मारतील. म्हणजे हे काय, हे खुंचीपणा. आणि म्हणे हे अंधश्रद्धा निर्मूलन यांनी होणार आहे का? अंधश्रद्धा निर्मूलनासाठी पहिल्यांदा आत्मसाक्षात्कारी पाहिजे. अहो तुकारामांनी तर शिव्या घातल्या त्यांना, त्यांना विशेष शिव्या येत नव्हत्या, मला तर फारच कमी येतात, पण त्यांना विशेष होतं जे दिसेल ते. इतकंच रामदास स्वामींनी तर इतक्या शिव्या घातल्या त्या लोकांना की तुम्ही अशी अंधश्रद्धा करता, धर्माच्या नावाखाली पैसे खाता, धर्माच्या नावाखाली सगळं हे चालतं. सगळ्यांनी सांगितलं यांना सांगायला, हे कशाला पाहिजे शहाणे. आणि संतांच्या अंगावरती आलेले आहेत, म्हणजे आपल्या देशाचा संबंध वारसाच फिरवायच्या मागे. अशा लोकांना मुळीच तुम्ही पुढे वाव येऊ देऊ नका. आणि चांगलं इथून पत्र पाठवा की हे तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य करतात का. बरं, एकंदरीत जे झालं त्याबद्दल सांगायचं असं की आपण क्षमा केली पाहिजे. क्षमा केल्यावरच त्यांची डोकी ठीक होते आणि ते सर्व लोक ठीक होती. पण पोलिसांचं तसं नाही आहे, पोलिसांनी त्यांना धरलेलं आहे. तर मी त्या बाबतीत काय बोलू शकत नाही. DSP सांगण्याने सांगितलं तुमचं संतपण वेगळ्याकडे ठेवा तुम्ही, या बाबतीत तुम्ही काय मला म्हणू शकत नाही. मी त्यांना धरून चांगलंच ठीक करणार आहे, त्यांचा बंदोबस्त करणार आहे. तेव्हा पोलिसांच्या बाबतीत आम्ही काय करू शकत नाही. पण तरी सुद्धा माझी अशीच प्रार्थना आहे, तुम्ही अशी प्रार्थना करावी की प्रभू तू ह्यांना सुमती दे, हे कोणत्या रस्त्यावर चालेल. हे असं म्हटल्यावरती तुम्हाला आनंद वाटेल, आतून क्षमा करून टाका. कारण सगळ्यांना फार राग आलेला आहे. मला माहिती आहे की गावातले लोक आणि बाहेरचे इकडचे तिकडचे सगळे फार चिडले आहेत. इतकंच नव्हे पण महाराष्ट्रात आमचं फार कार्य झालेलं आहे. तुम्हाला माहिती आहे मी खेडोपाडी जाते, कोण जातो खेडोपाडी, कोण बघतं कुणाला आजकाल. आणि त्यामुळे सगळ्यांना इतका राग आलेला आहे की मला ही भीती वाटते की आता विस्फोट नाही झाला पाहिजे. तुम्ही माझं नाव कायम ठेवलं पाहिजे, आणखी शांतीपूर्वक सगळं काय झालं पाहिजे. झालं यांचं चुकलं, मूर्खपणा आहे, जाईल ते सुद्धा. इंग्लिश सुद्धा निघून गेले आणि त्यांनी आपल्याला एवढं छळलं. आज इथे किती तुम्हाला आश्चर्य वाटेल की ह्याच्यातले कमीत कमी नाही तरी 60 मंडळी इंग्लिश आहेत आणि माझ्या चरणावर आहेत. आश्चर्य वाटेल. आणि तुमच्या गळ्याला गळे घालून भेटतात आणि तुमच्याशी बोलतात. खेडेगावात जाऊन ह्यांनी कसं शिकलेले आहेत ते मी आता आपल्याला दाखवणार आहे यांचं आहे. तर ह्यांचा प्रोग्राम होऊ द्या थोडासा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही चहा पाणी म्हणाल तर त्यांचं ते म्हणतात आमची फिल्म पण घ्या, चालेल ना आपल्याला. तर ह्यांनी एकनाथांची गाणी, तुकारामांची गाणी कशी म्हटलेली आहेत आणि ते कसं आपल्या सहयोगाला वळवून घेतलेलं आहे ते बघा. आणि ह्यांच्या संस्कृतात संबंध आदिशंकराचार्यांचं सौंदर्य लहरीमधलं संबंध ह्यांना पाठ आहे, ते आपल्याला सुद्धा नाही. ते एकदा तुम्ही ऐका, तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे संत कसे आहेत. आणि तुम्ही म्हणता ते खरं, कदाचित माझ्या सहवासातच म्हणा, पण इतकं हे बहरेल हे मला माहिती नव्हतं. अगदी बहरून गेले. आणि ह्याच्यात 36 देशातले आम्ही निवडक लोक आणलेले, 36 देशातले लोक आहेत. परवा रशियाला गेलो होतो तर रशियाला एकेका त्याला 4-4 हजार माणसं यायची. आणि नुसते मी बसले होते त्या जागेला शिवण्यासाठीच त्यांचे नुसते हे होतं. तिथल्या गव्हर्नमेंटने आम्हाला मान्यता दिली आहे. अमेरिकेच्या गव्हर्नमेंटनी आमचा विश्वनिर्मल धर्म जो झालेला आहे तो स्थापन झालेला त्याला मान्यता दिली आहे. इटलीमध्ये आम्हाला तिथल्या गव्हर्नमेंटनी मान्यताच दिली नाही. पण माझ्याबद्दल एक पुस्तक छापलं आहे की ह्या वर्षी जे सगळ्यात मोठे पुरुष झाले किंवा मोठे लोक झाले आणि ज्यांनी फार मोठं कार्य केलेलं आहे त्यात मी आहे, म्हणून माझ्यावर एक पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्याशिवाय टर्की हा मुसलमानांचा देश आहे, तिथे सुद्धा आमच्यासाठी त्यांनी सरकारी मान्यता देऊन कधीही या कधीही जा अशी व्यवस्था केली. इंग्लंडमध्ये सुद्धा माझ्यासाठी तुम्ही कधी आलात आणि कधी गेलात अशी व्यवस्था केलेली.
माझी तुलना या रजनीश बरोबर करतात. त्याला सर्व देशातून हकालपट्टी करून इथे घातलेला आहे आणि सगळे न्यूजपेपर त्याच्याच तोंडातलं बोलत असतात, जसा काही तो संजय उवाचच आहे. आता या मुलांच्याबद्दल सांगायचं म्हणजे असं की माझी फार इच्छा आहे की यांनी पुढेही प्रगती करायची. तेव्हा यांचं तपशीलवार तुम्ही या मुलं कोण आहेत, काय आहेत, त्यांच्यावरती लक्ष ठेवावं आणि इथून शिक्षण झाल्यावर आम्ही त्यांची व्यवस्था पुढेही करू शकतो. त्यांना नोकऱ्या देणं वगैरे ह्या सर्व गोष्टी म्हणजे आम्ही याची जबाबदारी घेतली आहे, हेच मला सांगायचं आहे. तेव्हा आपण सर्वांनी आणखीन विशेष करून आपण मोहिते साहेबांनी लक्षात घ्यावं की उतारवयाच्या गोष्टी करूच नाही. उतारवय येणारच नाही, आम्ही आहोत सगळं सांभाळायला, तेव्हा काळजी करू नये. बरं, आणि मी त्यांना विशेष करून म्हणते त्यांच्यासाठी विशेष करून म्हणते. त्यावेळेला होती अशी मंडळी, मला माहिती आहे अशी मंडळी होती, सगळा त्याग करून देशासाठी मेहनत करणे, झटणे, ह्यासाठी अशी मंडळी होती. पण ती गेली सगळी कुठे? अशी रानावनात शिरली आहे की काय? तेव्हा ही मंडळी परत जागृत होऊ देत आपल्या देशामध्ये, आणि जो खरा आपल्या आत्मधला धर्म आहे तो जागृत झाला. त्याला आम्ही विश्व निर्मल धर्म असं म्हटलेलं आहे की विश्वात जो स्वच्छ धर्म आहे त्याच्यामध्ये पैसे घेणं, लुबाडणं, भोंदीगिरी, अंधश्रद्धा हे काही राहणार नाही. सर्व धर्माचा सार असा हा आम्ही धर्म स्थापन केलेला आहे आणि त्या धर्माचे हे सगळे अनुयायी झाले. म्हणजे कोणताही यांनी धर्म सोडला अशातली गोष्ट नाही, पण प्रत्येकातलं जे चांगलं आहे ते घेतलेलं आहे, वाईट आहे ते सोडलेलं आहे. म्हणजे प्रत्येक देवळात जायचं आणि तिथे आता म्हणजे तिथे पैशाचाच व्यवहार चाललेला असतो, तुम्हाला माहितीच आहे, मला सांगायला नको. तर अशा देवळात जाऊन उपयोगाचं काय? त्याचा उद्धार केला पाहिजे. किंवा हे लोक चर्चला जातात, पोप वगैरे लोक हे सुद्धा तसाच प्रकार करतायत. मुसलमानांचाही तसा. प्रत्येक धर्माला एक व्यावसायिक रूप आलेलं आहे, कमर्शियल रूप आलेलं आहे. ते जाऊन ते स्वच्छ झालं पाहिजे आणि हे कार्य सगळ्या संतांनी केलं आहे आणि आम्ही तेच करतोय. फरक एवढाच आहे की मी आता सगळ्यांना संतच करून टाकते. त्यांनी ते संत करायचे त्यावेळेला जमलं नाही, कारण आपण खरोखरच परवशतेत होतो. त्या परवशतेमध्ये काही करता आलं नाही. पण आज मी हेच कार्य करते की सगळ्यांना तुम्हाला संत करून टाकते आणि हे कार्य मला जमलं कारण त्याच्यावर मी मेहनत केली. आणखी मी सिद्ध करून दिलं की सामूहिकतेत हे कार्य होऊ शकतं, कुंडलिनीचं जागरण होऊ शकतं, त्यांनी लोकांना फायदा होऊ शकतो. आणि कुंडलिनीचं जागरण झालं पाहिजे हे सगळ्यांनी सांगितलेलं आहे. तेव्हा मी काही नवीन सांगते अशातली गोष्ट नाही. पण कुणी केले नाही. रामदास स्वामींनी त्यांना विचारलं कुंडलिनीचं जागरण किती दिवसात होईल? त्याचं अहो तत्क्षण होतं, पण अधिकारी पाहिजे करणार. कदाचित मला हा अधिकार दिलेला आहे आणि त्यामुळेच हे कार्य होत आहे. तेव्हा आपण सर्वांनी सम्मिलित होऊन कुंडलिनीचं कार्य पुढे वाढवावं. ही लहान लहान मुलं सुद्धा जागृती देऊ शकतात, तुम्ही जागृती देऊ शकता. म्हणजे ह्यांनी जे कार्य करून त्याचा जो पाया मांडला आहे त्याची आज इमारत आपल्याला उभी करायची. आणि सगळ्यांनी मला जर मदत केली तर हे कार्य होऊ शकतं. तुमची हीच मदत मला पाहिजे. पैशाशी नको, देवकृपेने ते सगळं आहे आणि हे लोक करायलाही तयार आहेत. फक्त तुम्ही ह्या कार्याला पुढे चालवावं, लोकांची जागृती करावी, लोकांना बरं करावं, त्यांची मदत करावी. गोरगरिबांची फार मदत होईल ते मी सगळं तुम्हाला शिकवणार आहे आणि त्यांनी तुम्ही स्वतः एक फार मोठे गुरु होणार. तुम्ही स्वतःचेच गुरु होणार आहेत आणि तुम्ही लोकांची मदत करू शकता या लहानशा जागेतून. बरं, सगळ्यांना माझा अनंत आशीर्वाद. झालं गेलं विसरून जायचं आणि आज आनंदाच्या डोही आनंद तरंगी असे आपण बसलेले आहोत. तेव्हा त्या आनंदात सगळ्यांनी यांचा कार्यक्रम बघायचा. ह्यांनी मुद्दामून तुमच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे, मुलांना नाही करायचा. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की मराठी भाषेचं किती ह्यांनी अध्ययन केलं असणार आणि कसे हे गावात खेड्यातनं फिरून हे सगळं एकत्र करून इथे आलेले आहेत. तेव्हा तुम्ही बघा यांना किती माहिती आहे. आपण एक सुद्धा यांचं गाणं म्हणू शकत नाही आणि संतांचं यांनी केवढं केलेलं आहे ते बघण्यासारखं.